तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता. 7 तारखेला चंद्रग्रहण आहे जे 3.5 तासापर्यंत चालेल. ठीक आहे. तर ह्या चंद्रग्रहणामध्ये महत्त्वपूर्ण सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की महिलांना खूप प्रिकॉशन घेण्याची गरज आहे. कारण हे चंद्रग्रहण महिलांसाठी थोडं घातकारी आहे. ठीक आहे. ज्या पण महिला प्रेग्नेंट आहेत, गर्भवती आहेत, त्यांनी खूप प्रिकॉशन्स घेण्याची गरज आहे. अशा वेळेत त्यांनी होईल तितकं चिरणं, कापणं, कैची वापरणं ही कामं करायची नाही आहेत. ना भाजी कापायची आहे, ना कैचीने धागा कापायचा आहे, ना सुई दोरा ओवायचा. ह्या कामांपासून दूर राहायचं आहे. ठीक आहे. ह्या 3.5-4 तासात होईल तितकी श्रीकृष्णाची उपासना करा. ठीक आहे. प्रेग्नेंट लेडीने श्रीकृष्णाची उपासना करा. नाहीतर शंकराचा एक छोटासा मंत्र आहे, त्र्यंबकम यजामहेमधला, तो एक श्लोक किंवा एक लाईन मंत्र कंटिन्यू बोलत राहा. ठीक आहे. होईल तितकं आपल्याला शांत ठेवा ह्या काळात. कारण हे 3.5 तास प्रत्येक महिलेसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, स्वतःसाठी, स्वतःच्या जीवासाठी. ठीक आहे. तर हा व्हिडिओ ह्यासाठीच मी बनवला आहे की आपल्या लोकांनी, आपल्या महिलांनी स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे. कारण महिला होईल तितकं स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तर फक्त 1 दिवसासाठी 3.5 ते 4 तासासाठी गर्भवती महिलांनी स्वतःला काळजी घ्यायची आहे. आणि आपण ज्या नॉर्मल आहेत त्यांनी होईल तितकं शांतीत काढायचं आहे. कारण खूप राग येण्याची शक्यता आहे, खूप हेल्थ इश्यूज होण्याची शक्यता आहे. तो होईल तितकं नामस्मरण करून शांतीने दिवस काढून टाका तुम्ही 7 तारखेचा. एवढंच माझी सगळ्यांकडे मागणी आहे. थँक्यू.